नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. लाडली बहीण योजना आता ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये घरी बसल्या ई-के-वाय-सी कशी करायची, तसंच एडिट आणि करेक्शन कसं करायचं, या बाबतीतची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. जसं मी जी-आर दाखवलेला आहे तुम्हाला, त्या जी-आरमध्ये दिलेलंच आहे, की ही के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. तर आपल्याला Googleवर जाऊन ई-के-वाय-सी टाकायचं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची साईट ओपन होईल. तिथे जी महिला आहे तिचा आधार कार्ड क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका आणि सबमिट यावर क्लिक करा. व्हिडिओच्या एंडला एक टिप्स सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका. मी सहमती आहे याच्यावर क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट करताच तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबरवर ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकायचा आहे. यात हसबँडच्या आधार कार्डची कुठलीही गरज पडत नाही. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्या समोर स्क्रीन ओपन होईल, ज्यात तुम्हाला 2 प्रश्न विचारले पहिला प्रश्न तुम्हाला असं फिरवून आणि दुसराही प्रश्न फिरवून विचारलाय. पहिल्या प्रश्नाचा अर्थ असा आहे, की तुमच्याकडे कोणी गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे का? तर तिथे नाहीच करायचं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात तुमच्याकडे दोघापेक्षा महिला जास्त लाभ घेत आहेत का? असं विचारलं, तर तिथेही नाहीच करायचं आहे. दोन्ही ऑप्शन न चुकता नाही करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल आणि चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला सबमिट यावर क्लिक करायचं आहे. आणि ही ई-के-वाय-सी फक्त ज्यांची के-वाय-सी चुकली आहे त्यांची होणार. जे याच्या अगोदर ज्यांनी के-वाय-सी केली नाही, त्यांना जर के-वाय-सी करायची ती होणार नाही. अशा प्रकारे लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी केली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.